हेअर ग्रोथ प्रमोट होण्यासाठी किंवा हेअर फॉल रिड्यूस होण्यासाठी म्हणजे की ऑल ओव्हर केस हेल्दी राहण्यासाठी तेल खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही कोणतं लावताय त्याहीपेक्षा तुम्ही कसं बनवताय म्हणजे की नॅचरल वस्तूंनी जे बनलेलं तेल आहे की नाही ते नक्कीच केस वाढायला मदत होते. तर ते कसं बनवायचं तर ते पाहू. तर आदिवासी तेल ना खूप फेमस झालेलं आहे सगळीकडेच. तुम्ही बघतच असाल त्याचे ॲड पण किंवा बाजारामध्ये सुद्धा पण बघा. प्रत्यक्षित तेच तेल भेटणं किंवा फ्रॉड होणं, डुप्लिकेट लागणं याहीपेक्षा मग आपण घरीच त्याच प्रकारचं तेल कसं बनवायचं तेच बघणार आहोत. सगळंच साहित्य नसलं की नाही, महत्त्वाचं जे घटक आहेत की नाही ते आपल्या केसांसाठी हेअर ग्रोथ होण्यासाठी किंवा केस आपले एकदम हेल्दी राहण्यासाठी तर ते तेवढ्याच वस्तू घेतलेल्या आहेत. तर इथे मी कोरपडीच्या पानाचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर जवस, मेथी आणि आवळ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इकडे मी लोखंडाच्या कढईमध्ये पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे. त्याचबरोबर मूठभर असा कढीपत्ता घेतलेला आहे आणि इकडे 7 ते 8 इथे जास्वंदाची फुले घेतलेली आहेत. ते पण मला तेल बनवण्यासाठी लागणार आहेत. तर इकडे मी जे कोरपडीच्या पानाचे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. त्याचबरोबर मेथी, जवस आणि आवळ्याचे जे तुकडे होते ते या मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करून घेतलेली आहे. जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. तर इकडे लगेच लोखंडाच्या कढईमध्ये जे तेल घेतलं होतं ते मी तापून घेतलं. तेल तापलं की त्यामध्ये लगेच मी कढीपत्ता टाकून घेतला आणि कढीपत्ता तडतडला की लगेच त्यामध्ये जी जास्वंदाची फुलं घेतली होती ते मी फुले यामध्ये टाकून घेतली. तर आता ही कढीपत्त्याची पाने आणि जास्वंदाची फुले आहेत त्याला 2 मिनिट मी असंच हलवून घेते. 2 मिनिट हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी जी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट मी यामध्ये टाकून घेते आणि याला पण एक 2-4 मिनिट असं मिक्स करून घेते. तर थोड्याच वेळात याचा कलर आपल्याला चेंज झालेला दिसून येईल. तर हे ऑइल मी लग्नाच्या आधी कंटिन्यू यूज करत होते, पण लग्नानंतर हे ऑइल मी यूज करणं बंद केलं होतं. का तर लग्नाच्या आधी मी हेच ऑइल कंटिन्यू यूज करत होते, पण लग्नानंतर मी हे ऑइल यूज करणं बंद केलं होतं. पण आता माझा एवढा हेअरफॉल होत आहे की मी सांगू शकत नाही. त्यासाठीच मी हे ऑइल बनवत आहे. तर काल येतानाच मी घरून ह्या सगळ्या वस्तू घेऊन आले होते, ज्या की मला इथे गावात भेटतच नव्हत्या. तर पाहू शकता हे ऑइल मी असं 2-4 मिनिट असंच उकळून दिलं. तर मध्ये मध्ये याला मी चमच्याने असं मिक्स करत राहत होते म्हणजे की याला हलवत राहत होते म्हणजे की ते खाली लागावं नाही म्हणून. तर पाहू शकता इथे आपल्या ऑइलचा कलर पण चेंज झालेला दिसत आहे. पहिलं ऑइल घेतलेल्याचा कलर बघा आणि आत्ताच्या ऑइलचा कलर पाहू शकता. तर इथे आपलं तेल मस्त असं उकळलेलं आहे. तर इकडे आपलं तेल हे थंड झालेलं आहे. अगदी 1 ते 2 तास मी त्याला असंच ठेवून दिलेलं होतं. एकदम आता थंड झालेलं आहे. त्यालाच आता मी गाळून घेणार आहे. तर तुम्ही इथे गाळणीने पण गाळून घेऊ शकता किंवा एखादा रुमाल असेल तर रुमालाने पण गाळून घेऊ शकता. पण इथे मी नेटचं एक कापड घेतलेलं आहे. आता त्यानेच मी हे सगळं तेल गाळून घेणार आहे. तर ते कापड मी एका वाटीमध्ये ठेवून घेतलं आणि जे कढईमध्ये तेल बनवलेलं होतं ते मी यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे. तर हे तेल तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस तरी लावू शकता. ज्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी हे तेल लावून झोपायचं म्हणजे की दुसऱ्या दिवशी मग हेअर वॉश करून घ्यायचा. तर पाहू शकता असं काय मी या कापड्यातलं हे सगळं तेल गाळून घेतलेलं आहे. याचा रिझल्ट पण तुम्हाला अगदी 2 ते 3 महिन्यातच यायला लागेल. ज्यांचा हेअरफॉल होत आहे त्यांचा हेअरफॉल पण थांबणं बंद होईल आणि केसांची वाढ पण खूप चांगली होईल. तर पाहू शकता इथे आपलं एवढं तेल निघालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.